नमस्कार मित्रांनो सीमा डेअरी फार्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, दुग्ध व्यवसाय करत असताना आपण एक चांगल्या प्रकारे किंवा एकदम नाविन्यतेने दुग्ध व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतो। मी जेव्हा सुरुवात केली तेव्हाच माझ्या डोक्यामध्ये विचार हा होता की सुरुवात करत असताना आपल्याला याच्यामध्ये नेमकं मोठं काय करायचं हाच विचार होता। त्यामुळं गोठ्यावरती ज्या गावरान म्हशी होत्या, आता बघू शकता की या 2-3 ज्या मध्ये गावरान म्हशी आहेत, सुरुवातीला त्याच म्हशी होत्या, परंतु या दुधाला कमी चालायच्या म्हणून आपण या 2 म्हशी आणि पलीकडची 3 म्हणजे 3 चांगल्या मुर्रा म्हशींची खरेदी केली। परंतु ही जी म्हैस पुढे बघताय हिने या वेळेला आपल्याला खूप सतावलेलं आहे, कारण हिच्यावरती मी ब्रीडिंग करण्याचा खूप प्रयत्न केला। आपण म्हणू शकतो की एक 5 ते 6 वेळेस मी हिला सिमेंट चांगल्या प्रकारचं सिमेंट भरवलं, जे की ABSचं सिमेंट, जे शॉर्टेड सिमेंट असतं, जे की पारडी होण्यासाठी सक्षम असतं। 90% याच्यामधून पारडी होण्याचे चान्सेस जास्त असतात। त्यामुळं या म्हशीवरती मी काय केलं की याच्यावरती ब्रीडिंग करण्याचा प्रयत्न केला। ही 5-5 लिटरच्या वर चालणारी एका टायमाला म्हैस आहे। तर माझा उद्देश हा एवढाच होता की गोठ्यामध्ये चांगल्या प्रकारचं ब्रीड तयार होणं आणि गोठा एकदम चांगल्या प्रकारे सक्षम करणं हाच महत्त्वाचा मुद्दा होता। परंतु झाला नेमका विषय काय की सुरुवातीला 3 ते 4 वेळेस शॉर्टेड सिमेंट भरवले, ते पण 500 रुपयाचे। 4 ते 5 वेळेस शॉर्टेड सिमेंट भरवल्याच्या नंतर मग कन्व्हेन्शनल सिमेंट भरवायला सुरुवात केली, जे की ABSचं सुलतानचं सिमेंट आहे, जे की 5000 लिटरच्या जवळ आहे, ते भरवायला सुरुवात केली। त्याच्यावरती पण म्हैस गाभण राहायला मानत नव्हती। आता काही शेतकरी मित्रांचं असं म्हणणं असेल की तुम्ही तिच्याकडे योग्य लक्ष दिलं नसेल, तिला चारा व्यवस्थित दिला नसेल, मिनरल मिक्सचर दिलं नसेल, परंतु असा काही प्रश्न नाही आहे। जेव्हा सुरुवातीला आपण हिला खरेदी केली होती तेव्हा आपण हिला फक्त एका सिमेंटमध्ये ही कन्सिव्ह झाली होती, परंतु दुसऱ्या वेळेला नेमका विषय काय झाला की माझाचा विषय असो किंवा माज कधी येतो आहे आणि माज नेमका कसा येतो आहे हा विषय मी सुरुवातीला पहिल्या वेळेलाच ओळखून घेतला होता की ही जेव्हा माझ्यावर यायची तेव्हा चारा वगैरे काही खायची नाही आणि ओरडायची। परंतु सिमन एक दिवस लेट करूनसुद्धा टाकल्याच्या नंतर ही खाली व्हायची। त्याच्यामुळं विषय काय झाला की नंतर कन्व्हेन्शनल सिमन भरवले, त्याच्यावरती पण कन्सिव्ह झाली नाही। मग शेवटी कंटाळून 5 ते 6 वेळेस कंटाळून मग शेवटी आपण हिला हेला लावला आणि शेवटी ही हेल्यावरती कन्सिव्ह झाली। आणि हेला आपण बघायला गेलं तर हेला याचं जे काय आपल्या जे एरियामध्ये हेला असतो याचं काही रेकॉर्ड तेवढं चांगलं नसतं। त्याच्यामुळं एवढे म्हणजे 5 ते 6 वेळेसच्या वरतीच प्रयत्न करूनसुद्धा या म्हशीने आपल्याला शेवटी काय म्हणावं, शेवटी पत्रात आपल्या निराशात दिलेले। माझा असा विचार होता की हिच्यावरती ब्रीडिंग करून चांगल्या प्रकारची पारडी गोठ्यामध्ये तयार करावी आणि गोठ्यामध्ये चांगल्या वंशावळीची जनावरं तयार करावी हाच महत्त्वाचा मुद्दा होता। परंतु आपल्या जे नशिबात असतं ते होत असतं। आपण कितीही प्रयत्न केले तरी नशिबाचा जो 1% भाग असतो तो होणारच असतो, त्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी काही विषय नसतो। आता बघू शकता की आता ही 6व्या ते 7व्या महिन्यात पडलेली आहे आणि आणखी हिची खूप तयारी बाकी आहे आणि आपण हिची तयारी करून घेणार आहोत। परंतु जर ही सिमेंटने कन्सिव्ह झाली असती तर याच्यावरती आपण आणखीन चांगल्या प्रकारे काम केलं असतं, पारडीची योग्य निगा राखली असती, गोठ्यावरती ब्रीडिंगवरती काम करून गोठ्यावरती चांगल्या प्रकारचं ब्रीड तयार झालं असतं। माझा एवढाच उद्देश आहे की जे काही शेतकऱ्यांना जमत नाही आहे त्याच्यावरती काम करायचं। सिमेंटवरती जनावरं जास्तीत जास्त ग्रामीण भागामध्ये आता गाभणच राहत नाहीत, तर हेल्यावरती गाभण ठेवण्याचा प्रयत्न करतात। परंतु आपल्याला वेळेचं पण महत्त्व जाणून घ्यावं लागतं, कारण वेळ निघून गेली तर जनावर खाली सांभाळायला आपल्याला अवघड होतं। त्याच्यामुळं आपण हिला हेला लावला यावर्षी, परंतु नेक्स्ट टाईम आपण खरंच हिला सिमेंटवरती गाभण करून हिच्यापासून पहिल्याच वेळेला एक अशा चांगल्या प्रकारची मुर्रा रेडी आपल्याला तयार करायची। आणि यावर्षी आपण म्हणू शकतो की या म्हशीने आपल्या पदरात निराशाच टाकलेली आहे। आणि बाकीच्या म्हशीचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू की कोणत्या म्हशी गाभण आहेत। आणि एका म्हशीचं आपण सांगणार की एक म्हैस एक चांगल्या बुलने प्रेग्नेंट आहे आणि ती 6-6 लिटर प्लस चालणारी आणि तिच्यावरती जवळपास 5000 लिटरचं मुर्रा रेडीचं सिमेंट म्हणजे वळूचं सिमेंट टाकलेलं आहे। आणि ती म्हैस कोणती आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघू। धन्यवाद।